पुण्याचा उत्सव साधारण 133 वर्ष प्रसिद्ध दोन कारणांसाठी आहे. एक, लोकमान्यांनी ज्या कारणासाठी, ज्या मूळ मोठी आजच्या भाषेतला शब्द ज्याच्यासाठी सुरू केला, तो समाजाने एकत्र यावं, एकत्र नांदावं, एकत्र खेळावं, एकत्र विचार करावा आणि देशासाठी काही आपलं उत्तम काम, आपलं योगदान द्यावं. त्याचे अनेक मार्ग या उत्सवातून मिळतात. हा उत्सवाचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य असं की त्याच्या निमित्ताने अनेक मेळे, अनेक कलाकार, अनेक मूर्तिकार, अनेक रंगकार आपल्याला हळूहळू या महाराष्ट्रात सापडायला लागले. म्हणजेच काय, मातीशी जडलेला, मातीशी राहिलेला आणि जो आपल्या घरात परत एकदा प्रवेश करता झाला, असा दोन्हीचा हा संगम असलेला उत्सव आहे. काळानुरूप अनेक बदल या उत्सवात होत गेले. तंत्रज्ञान उत्सवाने स्वीकारलं. आताच्या काळातल्या अजून आपण काय म्हणूया, वेगवान झालेलं तंत्रज्ञान किंवा अनेक रूप घेत असलेलं तंत्रज्ञाने हळूहळू हा उत्सव स्वीकारत चाललाय. माणूस त्याच्याप्रमाणे बदलून जेवढा या उत्सवाचं अजून पुन्हा एकदा परत मांगल्य पावित्र्य जपायला सुरुवात करेल, तो आपला रिव्हर्स असेल पुढल्या 133 वर्षाचा. याची सुरुवात परत एकदा कोणीतरी तरुणांनी करावी, त्यांनी वेगळा विचार घ्यावा. याच मागणीतून उत्सव सुरू आहे आणि सुरू राहील. या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण.